हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या पुस्तकातील जे 5वं प्रकरण आहे, अणूचे अंतरंग म्हणजे काय? तर या अणूच्या अंतरंगामध्ये आपणाला अणूच्या अंतरंगाचा शोध कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केला, त्याच्यासाठी त्या शास्त्रज्ञांनी कोणकोणते नियम किंवा सिद्धांत मांडले, अणूच्या अवकण कोणते असतात, त्या अणूचं त्या अणूच्या केंद्रकाभोवती किती कक्षा असतात, त्याच्यावरून त्या मूलद्रव्याचं अणुअंक म्हणजे काय, त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक कसा काढला जातो, अणुअंकावरून इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं केलं जातं, इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून संयुजा कशा काढल्या जातात, तसंच संयुजा इलेक्ट्रॉन कुणाला म्हणायचं किंवा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, तसंच अणुभट्टी, त्या अणुभट्टीमध्ये नेमकं कोणत्या मूलद्रव्याचा वापर केलेला असतो, समस्थानके म्हणजे काय असतात, समस्थानकाचा नेमका उपयोग कशासाठी केला जातो, या सर्व भागाचा अभ्यास आपणाला अणूचे अंतरंग या इयत्ता 8वीतील 5व्या प्रकरणामध्ये आपणाला करायचा आहे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीमधील 5वं प्रकरण अणूचे अंतरंग या प्रकरणाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आता त्यांनी काही थोड्या आठवा असा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. थोड्या आठवा, द्रव्य म्हणजे काय? आता द्रव्य म्हणजे काय आहे? द्रव्य जो आहे तो रेणूचा बनलेला असतो. म्हणजे प्रत्येक द्रव्य रेणूच्या लहानात लहान कणाला द्रव्य असं म्हणतात. अणू म्हणजे काय? तर रेणूपासून हे अणू बनलेले असतात किंवा मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. द्रव्याचा सर्वात लहान कण जर आपण विचार केला तर द्रव्याचा सर्वात लहान कण जो आहे तो कोण असतो? अणू असतो. बघा, आता खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, आपण पाहिले आहे की द्रव्य हे रेणूचे बनलेले असतात, रेणू हे अणूपासून बनलेले असतात, म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहानात लहान एकक. म्हणजे द्रव्याचे सर्वात लहानात लहान एकक कोणता आहे? अणू. बघा, सर्व भौतिक आणि रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक व कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण, म्हणजे मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणायचं आहे आपल्याला? अणू असं म्हणतात. बघा, तक्ता 5.1 मध्ये काही पदार्थाची नावे व सूत्रे दिलेली आहेत. त्यावरून पदार्थाचा लहानात लहान कणाची माहिती, पदार्थाचा प्रकार दर्शवणारा खुणा भरून तक्ता पूर्ण करा. असा एक तक्ता तुम्हाला इथं हा जो आहे तो तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये दिलेला आहे बघा, पदार्थाचं नाव, त्याचं सूत्र दिलेलं आहे, पदार्थाचा लहानात लहान कण, अणू आहे, एक अणू असलेला रेणू, रेणू आहे, रेणूमधील अणू एकच प्रकारचा, रेणूमधील अणू अनेक प्रकारचे, आणि पदार्थाचे प्रकार इकडे आहेत, मूलद्रव्य आणि संयुग. तर बघा, आता पाणी, पहिलं आपण एक सूत्र घेऊ. पाण्याचे सूत्र आहे H2O. अणू आहे का? एक अणू असलेला रेणू आहे का? नाही. रेणू आहे का? आहे. रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का? नाही. रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत का? तर होय. पदार्थाचे प्रकार हे जे आहे ते कोण आहे? तुमचं संयुग आहे. तसं ऑक्सिजनचं दिलेलं आहे, हेलियमचं दिलेलं आहे. आता मी हायड्रोजनचं घेतो. आता हायड्रोजनचं पण बघा, हायड्रोजन जो आहे अणू आहे का? एक अणू रेणू आहे का? एक अणू आहे का? फक्त एच आहे का? नाही. मग रेणू आहे का हायड्रोजन? तर हायड्रोजन हा जो आहे हा रेणू आहे. पुढं आहे, रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का? तर आहेत. H2 आहे. रेणूमधील अणू अनेक प्रकारचे आहेत का? नाही. मूलद्रव्य, हायड्रोजन हे काय आहे? मूलद्रव्य. आता अमोनिया बघा, अमोनिया मध्ये पण पहिला अणू आहे का? एक अणू असलेला रेणू आहे का? नाही. दुसरा आहे, हा आहे. मी एक एक कॉलम पूर्ण करतो. तिसरा बघा, नायट्रोजन, खालचाच त्याच्या, नायट्रोजन जो आहे तो रेणू आहे. मिथेन हा सुद्धा एक रेणू आहे. परत आर्गॉन रेणू नाही, निऑन रेणू नाही. क्लोरीन जो आहे हा क्लोरीन सुद्धा एक रेणू आहे. आता रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का? आपण आता कुठंपर्यंत बघितलं होतं? NH3 अमोनिया. आता नायट्रोजन बघा, नायट्रोजन रेणूमधील एकाच प्रकारचे अणू आहेत, म्हणजे N आहे, म्हणजे नायट्रोजन आहे,
हा नायट्रोजन. त्याच्यानंतर मिथेन, मिथेन नाही आहे, कारण मिथेनमध्ये बघा एकाच प्रकारचे आहेत का, सी वेगळा आहे एच वेगळा आहे. आर्गॉन आहे, ए आर दोन्ही पण आहेत, आर्गॉन आहे, निऑन आहे आणि क्लोरीन सुद्धा आहे. आता पुढचा आहे रेणूमधील अणूचा प्रकार. आता CH4 मिथेन, मिथेन जो आहे तो रेणूमधील अणूचा प्रकार बघा, हा मिथेन आहे. NH3 म्हणजे अमोनिया, हा सुद्धा आहे. आता आपल्याला मूलद्रव्य आहेत का संयुग आहेत ते बघायचं आहे. आता NH3 जो आहे, NH3 हा जो NH3 आहे, हा NH3 तुमचं संयुग आहे. NH3 कोण आहे, संयुग आहे. नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन हा हे मूलद्रव्य आहे. परत तुमचं मिथेन, मिथेन हे सुद्धा एक संयुग आहे. AR आर्गॉन मूलद्रव्य आहे, निऑन मूलद्रव्य आहे आणि क्लोरीन सुद्धा एक काय आहे तुमचं मूलद्रव्य आहे. बघा आपण मागील इयत्तेत अभ्यासले की बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान कण रेणू असतात. आपण गेल्या वर्षी 8वीच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे की बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान जे कण असतात ते कोण असतात, रेणू असतात. काही थोड्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकच अणू असतो, काही थोड्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूच्या रासायनिक संयुगाने तयार होतात. बघा आता हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. रेणू कसे तयार होतात, तर रेणू हे जे अणू आहेत त्या अणूमध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या अभिक्रियाच्या संयुगाने तयार होतात. त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयुगात भाग घेणारा मूलद्रव्य लहानात लहान कण म्हणजे अणू. मग आपल्या लक्षात येतं की रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा सर्वात लहानात लहान कण म्हणजे कोण असणार आहे, अणू. अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे, पण काळाच्या ओघात ही विस्मृतीत गेली. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले. याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांतानं झाली. म्हणजे अणूच्या अंतरंगामध्ये, कारण आता एक लक्षात आलं आपल्याला की अणू हेच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. मग ह्या अणूची नेमकी संरचना कशी आहे, अणूचं स्वरूप कसं आहे, किंवा अणूच्या अंतरंगामध्ये कोणकोणते घटक येतात, याचा जर शोध आपण पाहिला तर याचा शोध डाल्टनच्या अणुसिद्धांतानं केलेला आहे. आता बघा इथे लिहिलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, द्रव्याचे लहानात लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते. आपण जर द्रव्याचा एक सर्वात लहानात लहान कण घेतला तर त्या लहान कणाचं कणात रूपांतर करण्यासाठी त्याला एक मर्यादा आहे. असे भारतीय तत्वज्ञ कणात ख्रिस्तपूर्व 6वे शतक यांनी सांगितले. द्रव्य ज्या अविभाज्य कणाचा बनलेला असते त्यांना कणाद मुनींनी परमाणू म्हणजे लहानात लहान कण असे नाव दिले. त्याने असेही मानले की परमाणू अनाशवंत असतो, म्हणजे अनाशवंत असतो. म्हणजे त्याने असं स्पष्ट केलं की हे जे परमाणू आहेत, परमाणू याचा अर्थ काय आहे, द्रव्याचा जो लहानात लहान भाग आहे त्या द्रव्याच्या लहानात लहान भागालाच त्याने काय काय नाव दिलेलं आहे, परमाणू हे नाव दिलेलं आहे. पुढचं आहे बघा, ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रेटिस, दुसरा पहिलं कणादनं सांगितलं परमाणूचं, दुसरं आहे ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रेटिसनं ख्रिस्तपूर्व 5वे शतक याने असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान लहान कणाचे बनलेले असतात, या कणांना कापता येत नाही. म्हणजे द्रव्य जे आहेत ते द्रव्य लहान कणाचे बनलेले असतात आणि त्या द्रव्याला आपणाला कशाच्याही साहाय्याने कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रेटिसने ॲटम असे नाव दिले. काय दिलं नाव त्याला त्याने, ॲटम. कणादने काय दिलं, कणादनं त्यांना परमाणू असं नाव दिलेलं होतं. बघा ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा. ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस याचाच अर्थ काय आहे, कापता न येणारा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जे पाहायचं आहे तो त्याच्यातला पहिला शास्त्रज्ञ डाल्टनचा अणुसिद्धांत. आता डाल्टननं कोणता अणुसिद्धांत मांडला बघा, इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. म्हणजे डाल्टननं जो पहिला अणुसिद्धांत मांडला तो 1803 मध्ये.
या सिद्धांतानुसार द्रव अणूचे बनलेले असतात. मग डाल्टननं काय सांगितलं की प्रत्येक द्रव हा कशाचा बनलेला असतो, अणू म्हणजे या द्रव अणूचे बनलेले असतात. हे जे द्रव आहेत सगळे ते द्रव कण कोणापासून बनलेले असतात, अणूपासून. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. अविभाजनीय म्हणजे समजा हे जे अणू आहे या अणूचं विभाजन करता येत नाही, म्हणजे अविभाजनीय आणि अनाशवंत असतात, म्हणजे त्याचा नाशही पावत नाही. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात. खूप महत्वाचा मुद्दा. डाल्टननं तिसरा मुद्दा, पहिला मुद्दा काय डाल्टननं मांडला की प्रत्येक द्रव्य अणूचा बनलेला असतो. दुसरा मुद्दा काय म्हणला, अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. आणि तिसरा मुद्दा त्याने खूप महत्वाचा मांडला की एका मूलद्रव्याचे सर्व अणू, एक मूलद्रव्य घेतलं समजा कोणतंही, आपण समजा हायड्रोजन घेतलं, तर हायड्रोजन या मूलद्रव्याचे सर्व अणू हे कसे असतात, एकसारखेच असतात, एक समान असतात. तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात. जर आपण दोन मूलद्रव्य घेतले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतला, तर या दोन्ही मूलद्रव्याचे जे अणू आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू कसे असणार, वेगवेगळे असतात. व त्यांची वस्तुमान सुद्धा एकसारखी नसतात, त्यांची वस्तुमान सुद्धा कशी असतात, वेगळेच असतात. बघा, करून पहा असा एक प्रश्न विचारला. एक भरीव चेंडू, एक बुंदीचा लाडू घ्या, त्या दोन्ही गोलांना हाताने दाबा, काय दिसेल? भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा, काय दिसेल? आता जर आपण एक भरीव चेंडू आणि एक बुंदीचा लाडू घेतला आणि त्या दोन्हीला जर आपण दाबलं, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जो बुंदीचा लाडू आहे, जो आपण दाबल्यानंतर त्याच्यामधनं जे बुंदीचे बारीक बारीक कण आहेत ते खाली पडतील, पण चेंडू दाबला जाईल का, नाही जाणार. किंवा चेंडू दाबला गेला तर त्याचं फक्त आकारमान बदलेल. भरीव चेंडू धारदार सुरीनं काळजीपूर्वक कापा, काय दिसतं? भरीव चेंडू जर आपण धारदार सुरीनं कापला तर तुम्हाला जसं आपण काय म्हणतात कलिंगडाचे फाक कापतो तशा पद्धतीनं तो कापता येईल, पण त्याच्यामध्ये आता अशा गाठी गाठी असणाऱ्या हे दिसतील. बघा, खाली सांगितलेलं आहे त्यांनी, बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहूनही लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिटकून बनल्याचे समजते. याचा अर्थ बुंदीचा लाडू ज्यावेळेला आपण तयार करतो त्यावेळेला त्या बुंदीच्या आतमध्ये जे लहान लहान कण असतात त्याची जी बुंदी आहे ती एकमेकाला चिकटलेली असते. मात्र भरीव चेंडूला ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नसते. पण जो चेंडू आहे त्या चेंडवाला अंतर्गत संरचना काहीच नसते, काहीच नाही असे समजते. डाल्टनने वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काही संरचना नसलेला असा ठरतो. मग डाल्टननं जो सिद्धांत मांडला होता त्याचं मत कसं होतं की तो जो चेंडू आहे तो कडक भरीव गोलाप्रमाणे काही संरचना नसलेला असा असतो. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असतं. तर डाल्टनचं काय मत होतं की एकाच मूलद्रव्याचे जर अणू असतील तर त्याचा अणुवस्तुमानांक समान असतं. त्याच्यानंतर कोण आला बघा, जे जे थॉम्सन. आता जे जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणाचा शोध लावला. या जे जे थॉम्सननं काय केलं की अणूच्या अंतरंगामध्ये किंवा अणूच्या आत असलेला एक कण आहे तो ऋणप्रभारित कण असतो आणि त्याचा शोध त्यानं लावला. डाल्टनच्या अणुसिद्धांताला बघा, डाल्टनच्या अणुसिद्धांताला त्याच्यामुळे धक्का बसला. थॉम्सनने प्रयोग करून दाखवले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणाचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा, म्हणजे अणूच्या अंतरंगामध्ये असलेल्या ऋण कणाचं जे वजन आहे ते वजन हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट कमी असतं. हे कुणी सिद्ध करून दाखवलं? हे जे जे थॉम्सननं सिद्ध करून दाखवलं. या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला? तर इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सननं लावला. बघा, सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गात विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतात. उदासीन याचा अर्थ काय? ज्याच्यावर धन किंवा ऋण प्रभार नसतो ते, किंवा जे प्रभार रहित असतात ते. पण या ठिकाणी तो अर्थ नाही, हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थाचे रेणू तसेच ते ज्या रासायनिक संयुगाने बनतात
ते अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. याचाच अर्थ काय, पदार्थाचे जे रेणू आहेत ते रेणू ज्या रासायनिक संयुगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या कसे असतात, उदासीन असतात. बघा, अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असून अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कसा? थॉम्सनने अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून या अडचणीवर मार्ग काढला. आता त्याने हे केलं बघा, थॉम्सननं प्लम पुडिंग अणुप्रारूप हे कसं मांडलं ह्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. बघा, अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन, म्हणजे अणुसंरचनेचं पहिलं प्रारूप कोणी तयार केलं? थॉम्सननं तयार केलं. यांनी 1904 मध्ये मांडलेल्या प्लम पुडिंग प्रारूप, कोणतं प्रारूप तयार केलं? प्लम पुडिंग. बघा, या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार असतात. जे त्यानं प्लम पुडिंग प्रारूप तयार केलं त्याच्यामध्ये त्यानं असं सांगितलं की या प्रारूपानुसार अणूमध्ये जो अणू आहे त्या अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभार इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. आता जर आपण इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या प्रारूपामध्ये हे धन प्रभारित आहेत आणि जे ऋण प्रभारित कण असतात ते ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन त्याला जोडलेले असतात, म्हणजे असे हे जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभारामुळे होते, त्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. मग पसरलेल्या धनप्रभाराचं संतुलन कोण करतं? इलेक्ट्रॉनवर असणारा ऋण प्रभारामुळे होतं आणि त्यामुळे तो अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. हे कोणी सिद्ध केलं? जे थॉम्सननं. पुढचा मुद्दा आहे, जरा डोकं चालवा. बघा आता ह्याच्यामध्ये थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूच्या वस्तुमानाचे वितरण कसे असेल असे तुम्हाला वाटते? हे वितरण डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे सर्वत्र समान असेल का असमान असेल? आता डाल्टननं जसं मांडलं होतं की अणूचं वस्तुमान सर्वांचं सारखंच असतं, पण जर आपण असं थॉम्सनच्या ह्याच्यावरून विचार केला तर ते सारखं असेल का याचा विचार करणं गरजेचं आहे. माहीत आहे का तुम्हाला? बघा, प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात, म्हणजे ख्रिसमसच्या सणात पूर्वी पाश्चात्य देशात या पदार्थास प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालत, म्हणजे प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे याच्यामध्ये. हल्ली प्लम ऐवजी बेदाणं किंवा काय वापरला जातो? खजूर वापरतात. आता सांगा पाहू असा एक प्रश्न आहे, तुम्ही स्ट्रायकरने सोंगटीवर धरलेला नेम चुकला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जातो? स्ट्रायकर जो आहे तो त्या दिशेला न जाता किंवा दुसऱ्या कोणाला तरी लागून तिची दिशा बदलली जाते. दुसरा प्रश्न आहे बघा, नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जातो? जर आपला समजा स्ट्रायकरला आपण असे टिचकीने नेम मारला तर तो स्ट्रायकर त्याच दिशेला जात नाही, कदाचित त्याच्या विरुद्ध दिशेला जातो, किंवा पुढे लागल्यानंतर तो स्ट्रायकर पाठीमागे येतो किंवा या दिशेला जातो. सरळ पुढे की बाजूच्या अथवा उलट दिशेला, बाजूच्या किंवा उलट दिशेला तो स्ट्रायकर जातो. हां, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जो पाहायचा आहे तो भाग म्हणजे कोणता? रुदरफोर्डचे केंद्रीय अणुप्रारूप. आपण आता दोन शिकलो, एक म्हणजे डाल्टन शिकलो आणि दुसरा आहे तो म्हणजे जे थॉम्सन शिकलो. बघा, आता रुदरफोर्डनं काय केलं? अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाच्या अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचं केंद्रकीय प्रारूप मांडलं. ह्याने काय केलं तर अणूच्या अंतरंगाचा वेध, अणूच्या नेमकं आतल्या भागामध्ये काय असतं याचा विकिरणाचा त्याने प्रयोग केला. बघा, रुदरफोर्डनं काय केलं? सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा, म्हणजे रुदरफोर्डनं हा जर तुम्ही प्रयोग पाहिला तर तुमच्या इथं लक्षात येईल की सोन्याच्या पत्र्यावर हा जो आतमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचा दिसतो हा सोन्याचा पत्रा आहे. जाडी त्याची 10⁻⁴ mm घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्य उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणाचा मारा केला. आता इथं जर आपण पाहिलं हे किरणोत्सारी पदार्थ आहे आणि या किरणोत्सारी पदार्थातून धनप्रभारित अल्फा जो किरण आहे ते
या धनप्रभारित किरणाचा असा मारा केला. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा, हा जो पडदा आहे हा सोन्याच्या पत्र्याभोवती हा लावलेला प्रतिदीप्ती पडदा आहे. बघा, प्रतिदीप्ती पडदा लावून त्यांनी अल्फा कणाच्या मार्गाचा वेध घेतला. म्हणजे ह्याच्यातून किरणोत्सारी अल्फा कण या पत्र्यावर सोडले आणि त्याचं निरीक्षण केलं. तर बघा, जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमाने वितरित सर्वत्र समान असतील तर, जर समजा या सोन्याच्या पत्र्याच्या अणूमध्ये जर धनप्रभारित वस्तुमाने वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणाच्या पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. म्हणजे जर या सोन्याच्या पत्र्यामध्ये जर अल्फा कण असतील, जर ह्याच्यातून आपण सोन्याच्या पत्र्यामध्ये जर अणू असतील तर या अल्फा कण सोडल्यानंतर त्या अणूपासून हे परत येतील अशी अपेक्षा होती. पण तसं झालं का? नाही. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण, बहुसंख्य बघा इथे दिसतात आतमध्ये, बहुसंख्य अल्फा कण हे त्या पत्र्यातून आरपार गेले. काहीच अल्फा कण हे पत्र्यातून पाठीमागे आले. बघा, कोणामधून विचलन झाले आणि थोड्या अल्फा कणाचे मोठ्या कोणातून विचलन झाले. आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेनं उसळला. म्हणजे परत ते अल्फा कण सोन्याच्या पत्र्यावरून पाठीमागे आलं. मोठ्या संख्येनं आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा. जे अल्फा कण आरपार गेले त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या स्थायूरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. याचा अर्थ काय आहे की सोन्याचा जो पत्रा आहे त्या पत्र्याच्या आतमध्ये अणूच्या जवळ भरपूर जागा मोकळी होते. जिथं फक्त अणू आहेत तिथलेच अल्फा कण पाठीमागे आले आणि जिथं पोकळ आहे तिथून अल्फा कण आरपार गेले. ज्या थोड्या अल्फा कणाचे लहान किंवा मोठ्या कोणातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला नाही. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणाचं अणुकेंद्रकीय प्रारूप तयार. याचाच विचार करून रुदरफोर्डनं काय केलं की एक प्रारूप तयार केलं. आता ते जे प्रारूप आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा काय आहे इथं दाखवलेलं, इथं लक्षात येईल की रुदरफोर्डचे अणुप्रारूप, हा जो लाल आहे तो अणू आहे, बरोबर. आता जर आपण असे किरण सोडले तर ह्याच्यातले सगळे काही अणूचा जो आहे तो असा वळून या बाजूला गेला, अणूवर पडल्या. पण दुसरे जी पोकळी होती तिथून हे अणुकिरण सरळ आरपार गेले. बघा, ह्याच्यावरून रुदरफोर्डनं एक खूप महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. त्याला आपण रुदरफोर्डचं अणुप्रारूप असं म्हणणार आहोत. बघा, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतं. जर आपण इथं विचार केला, समजा हा अणू आहे तर अणूच्या मध्यभागी धनप्रभारित अणुकण असतात, धनप्रभारित केंद्रक असतं असं कुणी सिद्ध केलं? या रुदरफोर्डनं. दुसरं आहे केंद्रकात अणूचे, या केंद्रकाच्या मध्ये सर्व अणूचं वस्तुमान एकवटलेलं असतं. म्हणजे त्या सर्व अणूचं जेवढं वस्तुमान आहे तेवढं ते कुठं असतंय? सगळं केंद्रकात. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण. आता ही केंद्रकाच्या भोवताली हे जे आहेत हे केंद्रकाच्या भोवताली हे जे इलेक्ट्रॉन नावाचे जे ऋण कण आहेत, हे कण कोणते आहेत? ऋण कण. हे एक कण परिभ्रमण करत असतात, म्हणजे ते ठराविक कक्षातून फिरत असतात. ते आपण पुढे पाहणार आहे. बघा, चौथा मुद्दा आहे याच्यातला, सर्व इलेक्ट्रॉन वरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभाराचे संतुलन होऊन अणू हा विद्युत, म्हणजे या सर्व इलेक्ट्रॉनचं, हे जे सर्व इलेक्ट्रॉन आहेत ते सर्व इलेक्ट्रॉनचा ऋणप्रभार एकत्रित केल्यानंतर या अणूच्या केंद्रकातील धनप्रभारा एवढा असल्याने जे विजातीय आणि स म्हणजे सारखे आणि वि म्हणजे वेगळे, विजातीय म्हणजे इथं धन आणि ऋण. बघा,
संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या कसा होतो, उदासीन असतो. हा त्यानंच मांडला. पाचवा मुद्दा आहे बघा, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणु केंद्रक याच्या दरम्यान पोकळी असते. आता इथं पाहिलं आपण, हे जे परिभ्रमण करणारे जे केंद्रक आणि यांच्यामध्ये हे काय आहे, त्यांच्यामध्ये ह्या पोकळ्या आहेत. मग तुम्हाला हे हे जे आहेत 5 मुद्दे, हे रुदरफोर्डचे विकिरणाचं किंवा रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप आहेत. हे 5 मुद्दे प्रत्येकाने परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. आता पुढचा प्रश्न आहे, जरा डोकं चालवा. बघा, अणूला अंतरंग संरचना हे कोणत्या शोधामुळे लक्षात आलं? जो रुदरफोर्डनं मांडला तो प्रयोग. दुसरा मुद्दा आहे, डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू, थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यांच्यात फरक काय आहे? आता थॉम्सननं काय सांगितलं होतं? त्याच्यामध्ये ऋण प्रभारित कण असतात ते सांगितलेलं होतं. तिसरा आहे बघा, थॉम्सनच्या अणुप्रारूपातील धनप्रभाराचे वितरण व रुदरफोर्डच्या अणुप्रारणातील धनप्रभाराचे वितरण यात काही फरक आहे का? आहे. चौथा आहे, थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉनच्या स्थितीबाबत काही वेगळेपणा आहे का? आहे. आपण तो पुढे शिकणार आहे. डाल्टन व थॉम्सन अणुप्रारूपात असलेली कोणती गोष्ट रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात आहे? आता डाल्टन आणि ह्याच्यामध्ये आहे तीच रुदरफोर्डमध्ये कोणती आहे? त्याचा तुम्ही आता मी सांगितलं त्याप्रमाणे विचार करा. पुढचा आहे बघा, वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी. जर समजा एखादी वस्तू जर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर त्याची विद्युत प्रभारित जी ऊर्जा आहे त्या वस्तूची ती कमी होते, असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. जर फिरत असेल तर विद्युत प्रभारित वस्तूची जी ऊर्जा आहे ती कमी होते. बघा, या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. आणि या नियमानुसार रुदरफोर्डनं जो मांडलेलं जे प्रारूप होतं त्या प्रारूपाच्या अणूच्या केंद्रकात जे धनप्रभारित होतं तो जो अणू आहे तो प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. स्थायी म्हणजे स्थिर नाही, तो अस्थायी याचा अर्थ स्थिर नसतो. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. जे जे किरणोत्सारी पदार्थाचे अणू असतात ते सगळे अणू हे अस्थायी असतात आणि इतर सगळ्या मूलद्रव्याचे अणू हे स्थायी असतात. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर, म्हणजे ही त्रुटी जी आहे ती कुणी ही केली? नील्स बोर नावाच्या शास्त्रज्ञाने इथं आहे बघा. ते नील्स बोरने यांनी सन 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपानं काय केलेले आहे? ती दूर केलेली आहे. आता बघा, बोरचे स्थायी कक्षा अनुरूप हा 1913ला नील्स बोरनं मांडला. बघा, सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधार तत्वे पुढील प्रमाणे. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील की बोरच्या अणुप्रारूपाची तत्वे कोणते? त्यातलं पहिलं आपण शिकतोय बघा. आता पहिलं आहे, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन. हे अणूचे केंद्रक आहे आणि या अणूच्या केंद्रकाभोवती असं गोलाकार कक्षेत परिभ्रमण करणारे कोण असतात? इलेक्ट्रॉन. केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये असतात. या केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये असतात. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिला शिकलो की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये. आता दुसरा काय सांगितलेला आहे बघा त्याच्या तत्वामध्ये नील्स बोरने, विशिष्ट कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. आता विशिष्ट कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत, आता याला कक्षा आहेत 1, 2, 3, या विशिष्ट कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा असते ती कशी असते? नेहमी स्थिर असते. तिसरा तत्व मांडलेला, इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारताना फरका इतका ऊर्जेचे शोषण करतो. म्हणजे या समजा या कक्षेतून या कक्षेत उडी मारताना तर या कक्षेतील जेवढा फरक आहे
तेवढ्या फरका इतक्या ऊर्जेचं तो काय करतो, शोषण करतो. तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे बाहेरच्या कक्षातून आतील कक्षात यायचं असेल तर तो काय करतो, जेवढी ऊर्जा जी आहे फरका एवढी ऊर्जा त्या दोन कक्षेमधल्या तेवढी तो उत्सर्जित करतो. आणि आतून ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला तो काय करतो, फरका इतकी ऊर्जेचं शोषण करतो. म्हणजे आतून बाहेर जाताना शोषण आणि बाहेरून आत येताना उत्सर्जन. आता पुढचा मुद्दा आहे, माहीत आहे का तुम्हाला, बघा, घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत निर्माण करतो. रस्त्यावरील सोडियम व्हेपर, जे रस्त्यावरचे दिवे आहेत ते सोडियम व्हेपरचे बनवलेले असतात, दिव्यामधून त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. या सर्व उदाहरणामध्ये सोडियम अणूतून इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो. याच्यामध्ये काय करतंय, सोडियम जो अणू आहे तो सोडियम अणू ऊर्जा शोषून घेतो. शोषून घेतल्यानंतर तो काय करतो, बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारतो. त्या बघा कक्षेत उडी मारून परत येताना ती जी ऊर्जा त्यानं शोषून घेतलेली होती ती बघा इथून तो बाहेर जातो, बाहेरून पुन्हा बाहेर जाताना तो शोषून घेतो, पण पुन्हा आत येताना तो काय करतो, उत्सर्जित करतो. बघा तसंच आहे, सोडियम अणूतील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडियम अणूच्या या दोन कक्षेच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणामध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचं दिसतं. आता पुढचा मुद्दा आहे, तिने तुम्हाला एक इथं हे दिलेलं आहे बघा, एका डायग्रॅम दिलेले आहे. काय दिलेले आहे त्याचा अगोदर विचार करा. बोरचे स्थायी कक्षा अनुरूप. आता ह्याच्यामध्ये त्यानं काय दिलेलं आहे, आता समजा हे अणूचं केंद्रक आहे, हे पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तुमची तिसरी कक्षा आणि ही तुमची चौथी कक्षा, अशा 4 कक्षा दिलेल्या आहेत, बरोबर. मग त्यानं वरती आकडे दिलेत बघा, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. खाली त्याला नावं दिलेत त्या कक्षेला, के, एल, एम आणि एन. आता हे जे पहिलं कवच आहे ते के कवच असतं, दुसरं आहे ते एल कवच असतं, तिसरं आहे ते एम कवच असतं आणि चौथं आहे ते एन कवच असतं. आता हा जो केंद्रक आहे, हा केंद्रक आपण अगोदर शिकलेलो, हा केंद्रक आहे तो कसा असतो, धनप्रभारित असतो. बघा बोरच्या अणुप्रारूपावरून आणखी काही अणुप्रारूपे मांडली गेली. त्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यांत्रिकी या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. या सर्वांमधून अणुरचनेविषयी सर्वसामान्य झालेली काही मूलभूत तत्व ते पुढील प्रमाणे आपण शिकणार आहोत.